मी ब्लाऊज ड्रेस लग्नाच्या आधी मी शिवायची सगळं. त्याच्यानंतर मग डिझाईन कोर्स मी केला. 3 मशीनी मागवल्या मुंबईवरनं. कपल टी शर्ट, सब्लिमेशन टी शर्ट, मल्टी कलर टी शर्ट, त्याप्रमाणे मग आम्ही देतो. एक टाइम होतं की आम्ही लोन घेतलेलं, लोनवाले कॉल करायचे आणि आता कमीत कमी सर 35 ते 36 आहे माझ्याकडे आता. जर तुम्हाला इंग्लंडच्या रस्त्यावरती किंवा पूर्ण UK मध्ये कुठेही या प्रकारच्या जर हुडी गाठलेले कोणी लोक दिसले तर समजून घ्यायचं तो माल आपल्या मंचरला बनलेला आहे. हो, मंचरला बनलेला माल आज मँचेस्टर मध्ये जातो आणि ते पण फक्त एक शिवण क्लास केलेला का मराठी महिलेची यशोगाथा आज आम्ही तुम्हाला दाखवतोय की तिने फक्त शिवण क्लासच्या जीवावरती मंचर पासून ते मँचेस्टर पर्यंतचा आपला एक बिझनेस गाठलेला आहे. तर चला काय बिझनेस आयडिया, कसा स्ट्रगल केला आणि कशा यापर्यंत पोहोचल्या सगळं काय तुम्हाला दाखवतो अगदी फॅक्टरीमध्ये घेऊन. नमस्कार, मी रोहिणी मिलिंद पिंगळे. माझं साई गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगचं व्यवसाय आहे. तर आपलं काय काय प्रोडक्शन आहे, कुठे कुठे जाते मटेरियल? माझं प्रोडक्शन ट्रॅक पॅन्ट, स्वेटशर्ट, टी शर्ट, नाईट पॅन्ट, ट्राउझर, हुडीज, स्वेट, ऑल मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही. त्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही टी शर्टला जास्त प्राधान्य देतो. टी शर्टमध्ये जास्त ऑल डिझाईनमध्ये प्रोडक्ट चालू आहे आमच्याकडे. त्यातल्या त्यात आम्ही आमचं ऑल महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं वर्किंग चालू आहे सध्या. आता लंडनची पण आमची ऑर्डर बऱ्यापैकी म्हणजे चालू झालीच आहे. त्यातल्या त्यात ती पूर्ण करण्याचा पण प्रयत्न आमचा चालू आहे. किती क्वांटिटी असेल बरं? क्वांटिटी आमची ती मिनिमम 14,000 आहे. 14,000 स्वेटशर्ट जातात. स्वेटशर्ट जातात ते. चला आपण गारमेंटमध्ये काय काय बनवतो प्रोडक्ट तुम्हाला दाखवते. स्टार्टिंगला मटेरियल कपडा येतो, त्याच्यानंतर आम्ही चेक करून घेतो. चेकिंगसाठी तिथे मशीन आहे, ते कपडा डिफेक्टिव्ह वगैरे सगळं त्याच्यात कळतं. डिझाईनसाठी चेक केल्यानंतर वजन करून घेतो. नंतर मग इथं कटिंगसाठी आम्ही मास्टर लोकांना सांगतो किती साईज वगैरे, त्याप्रमाणे डिझाईननुसार त्यांना लिहून घेतात ते. त्याच्यानंतर मग आम्ही कटिंग चालू करतो. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती काही डिझाईन वगैरे असेल, काही त्यांची रिक्वायरमेंट जी असेल त्याप्रमाणे आम्ही ते डिझाईनला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये काही डिझाईन तुमच्या डिझाईननुसार आम्ही जी डिझाईन असेल त्याप्रमाणे डिझाईन तयार करून देतो आम्ही त्यांना. एट ए टाइम 18 हेडची मशीन आहे. फर्स्ट टाइम 18 होतात. फर्स्ट टाइम आहे ती डिझाईन डायग्राम आम्ही तयार करतो. त्याच्यानंतर आम्ही इथे डिझाईन चालू राहते एम्ब्रॉयडरीची. त्याप्रमाणे ही तयार डिझाईन आहे अशी, ह्याप्रमाणे तयार होते डिझाईन. इथे आम्ही प्रिंटिंग चालू असतं आमचं. इथं एक ए टाइम 12 हेडची मशीन आहे. एक ए टाइम 12 हेड चालू राहतात. प्रिंटेड टी शर्ट लागत असेल तर इथं प्रिंट करतो. इकडे काय होतं? इकडं फ्युजिंग होतं, सुकून कपडे निघतात. घड्या घालून साईज नुसार पॅकिंग करून वरती टिचिंगला देतो. ह्या ठिकाणी आम्ही स्टार्टिंग तयार कटिंग गठ्ठे करून इथं ठेवतो. त्याच्यानंतर आम्ही बेसिक स्टिचिंगचं काम चालू राहतं त्याच्यामध्ये, जेणेकरून हे स्वेट असं तयार होतं. पॉकेटला प्रेस करून घेतो आपण. त्याच्यानंतर कॅप राहते, त्या कॅपसाठी मार्किंग करून आपण त्याला होल पाडतो, जेणेकरून ते बटन राहतं नाडी ओवण्यासाठी ते. तीन मशीनी मागवल्या. त्याच्यानंतर मग हळूहळू आम्ही चालू केलं काम. त्याच्यानंतर फ्युजिंग मशीन मागवली. स्क्रीनचं नंतर मग हळूहळू स्क्रीन शिकले, डिझाईन बनवायचं. मग प्रिंटिंग शिकले. त्याच्यानंतर मग जशी डिझाईन नुसार थोडं एक 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 असे वेगवेगळे डिझाईन मी प्रॅक्टिस करत राहिले माझ्या स्वतःच्याच याच्यावर, टी शर्ट वरती. मग नंतर मग मी थोडं मार्केटिंग केलं की आम्ही पण बनवू शकतो डिझाईन वगैरे. मग नंतर आम्ही ऑर्डर घेत राहिलो. त्याच्यानंतर मग खूप रिस्पॉन्स आला आम्हाला. गणपतीत भरपूर टी शर्ट येऊ लागले. गणपती नंतर नवरात्र, स्पोर्ट प्लस कंपनीचे. मग कंपनीमध्ये मी स्वतः मार्केटिंग करून तिथं सरांशी भेटून त्यांच्या ऑर्डर घेऊ लागले. त्यानंतर मग ऑर्डर मी फायनली तेव्हापासून माझ्या ऑर्डर आतापर्यंत त्याच आहे चालू तशा. मग एका वर्जन मध्ये बऱ्यापैकी आपलं किती प्रोडक्शन? माझं बऱ्यापैकी मी कम से कम 1500-1600 टी शर्टचं स्टार्टिंग करायला लागले. एकदम मला कॉन्फिडन्स, माझं सगळं स्टाफ वगैरे त्यांचं हे करून
पूर्ण 1500-1600 मी घेत होते. आता कितीपर्यंत आकडा आहे जवळ? आता माझं कमीत कमी 20,000 ते 25,000 वर्षाचं टार्गेट आहे. टी शर्ट बनवतोच आम्ही ते.